विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या आपल्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमधील पेज नंबर 163 वरील एक्सरसाइजमधील 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. मिस्टर किशोर अँड मिस्टर लाल वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3/4 अँड 1/4 रिस्पेक्टिव्हली. ओल्ड रेशो 3:1 आहे. ओल्ड पार्टनर्स किशोर आणि लाल हे दोघं आहेत. पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करायचं बघू. क्रेडिटर्स आहेत हे न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर होतील. जनरल रिझर्व कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार. कॅपिटल अकाउंटचा कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन घेणार. असेटचे लँड बिल्डिंग फर्निचर स्टॉक डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल ह्या असेट न्यू बॅलन्स शीट असेटला ट्रान्सफर होतील. आणि कॅश ॲट बँक आहे म्हणजे बँक अकाउंट आपण ओपन करून त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन घ्यायचा. They decided to admit Ram on 1st April 2018 on following terms. राम हा न्यू पार्टनर आहे. ॲडमिट वर्ड आहे. ॲडमिशनचा प्रॉब्लेम कळतोय. आणि किती तारखेला त्याला प्रवेश देणार तर 1 एप्रिल 2018 रोजी. ही शुड बी गिव्हन 1/5 शेअर इन प्रॉफिट्स अँड फॉर दॅट ही बॉट इन ₹60,000 ॲज कॅपिटल थ्रू RTGS. त्याला म्हणजे कोणाला रामला 1/5 एवढा प्रॉफिट देणार आहेत फ्युचरमध्ये. आणि त्यासाठी त्यानं ₹60,000 भांडवल व्यवसायामध्ये आणलेलं आहे थ्रू RTGS. म्हणजे RTGS म्हणजे बँके थ्रू त्यानं पैसे भरलेत. आणि इथं पण असेटला कॅश ॲट बँक आहे त्यामुळे RTGSचा वेगळा असा काही इफेक्ट नाही. बँकेतून पैसे त्यानं भरलेले आहेत म्हणजे बिझनेसमध्ये पैसे आले पण ते बँक अकाउंटमध्ये जमा झाले म्हणून बँक अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अशी त्याची एंट्री पास होईल. गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000. गुडविल रेज्ड म्हटले मग आता गुडविल बॉट इन कॅश नाही तेव्हा गुडविल रेज्ड असतं. गुडविल हे क्रिएट केलं जातं तेव्हा एकच एंट्री पास होते गो ओल्ड. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन ओल्ड रेशो. त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार नाही. त्यानंतर ॲप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%. लँड बिल्डिंगला टिकमार्क करायची. वाढ झाली 20%नं वाढ त्याच्यामध्ये ॲड होईल आणि तेवढा प्रॉफिट होणार त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील. त्यानंतर 4 नंबर ॲडजस्टमेंट फर्निचर अँड स्टॉक आर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. दोन्ही असेट काय झाल्या 10%नं कमी झाल्या. डेप्रिसिएशन म्हणजे लॉस होतो. दोन्हीला टिकमार्क झाली असेट साईडला. असेटमधून दोन्हीच्या 10% वजा करायचे आणि तेवढा बिझनेसचा लॉस होतोय म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचं. द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स शुड बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू बँक अकाउंट. सर्व पार्टनर्सचं कॅपिटल आहे ते न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं आहे आणि जो एक्सेस अमाऊंट असेल किंवा डेफिसिट अमाऊंट असेल ते कुठं ट्रान्सफर करायचं आपल्याला तर बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मच्या पुस्तकातल्या जर्नल एंट्री विचारलेत. अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. न्यू फर्मच्या पुस्तकात बॅलन्स शीट. आता मी पाठीमागं पण तुम्हाला सांगितलं जेव्हा जर्नल एंट्री आपल्याला विचारतात तेव्हा आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे 2 अकाउंट आपल्याला ओपन करावेच लागतात. आणि बॅलन्स शीट विचारले त्यामुळे बॅलन्स शीट पण आपल्याला इथं प्रिपेअर करावी लागणार आहे. तर आता इथं काय करूया आपण सगळंच ओपन करूया कारण आपल्याला वर्किंग नोट म्हणून कॅपिटल अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट हे ओपन करावे लागणार आहेत. आणि ॲडजस्टमेंट थ्रू बँक अकाउंट आहे त्यामुळे बँक अकाउंटवरती कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स येईल डेफिसिट किंवा एक्सेस तो बँकला ट्रान्सफर करायचा आहे. त्यामुळे बँकमध्ये किती बॅलन्स राहणार हे आपल्याला शोधण्यासाठी बँक अकाउंट पण ओपन करायला लागणार आहे कारण बॅलन्स शीट पण आपल्याला विचारले मग बॅलन्स शीटला बँक अकाउंटचा बॅलन्स आपल्याला दाखवावा लागतो. त्यासाठी या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सगळंच ओपन करावं लागणार आहे. आता नेसेसरी जर्नल एंट्रीज असं विचारलंय तेव्हा आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नाव दिलं तरी चालतं किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट असं नाव दिलं तरी पण चालू शकतंय. आता ज्या पद्धतीनं आपण पोस्टिंग करत जाणार त्या पद्धतीनं जसजशा येतील त्या पद्धतीनं आपण एंट्री आपण पास करत जायचं आहे. तर पहिल्यांदा आपण आता न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. इथं न्यू रेशो मी काढलाय बघा. न्यू रेशो किती येतोय 3:1 येतोय. मग त्यांचं कॅपिटल आपल्याला न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. ती वर्किंग नोट मी तुम्हाला शिकवलेली आहे कसं करायचं ते. टोटल फर्मचं कॅपिटल आहे ते 3 लाख येतंय. मग त्यातलं रामचं 60,000 लालला 60,000 आणि किशोरला 1,80,000 या पद्धतीनं कॅपिटल त्या ठिकाणी ॲडजस्ट होणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय करतो पूर्ण बॅलन्स शीट ट्रान्सफर करत असतो. मग क्रेडिटर्स आहेत हे कुठं जाणार आहेत आपले न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला.
बघा इथं न्यू बॅलन्स शीट आहे आपली, त्याच्या लायबिलिटी साईडला इथं क्रेडिटर्स म्हणून आपण 1,20,000 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर कॅपिटल आणि रिझर्व हे दोन्ही कुठं ट्रान्सफर करतो आपण? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन हे 90,000 आणि 48,000 ट्रान्सफर झाले. आणि रिझर्व ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. ओल्ड रेशो किती आहे? 3:1. अमाऊंट आहे 12,000, त्याचं डिस्ट्रीब्युशन आलं 9,000 आणि 3,000. बघा आता बॅलन्स ब्रॉड डाऊनची एंट्री पास होत नाही, क्रेडिटर्स ट्रान्सफर केले त्याची एंट्री पास होत नाही, पण जनरल रिझर्वची एंट्री मात्र आपली पास होणार आहे. जेव्हा एंट्री पास करतो तेव्हा इकडून असा ॲरो घ्यायचा आणि डाव्या बाजूला असा ॲरो घ्यायचा आहे. म्हणजे इथं जिथं टोक आहे तो अकाउंट क्रेडिट पडणार आहे आणि इथला अकाउंट आहे तो डेबिट पडणार. म्हणजे जनरल रिझर्व अकाउंट आपला डेबिट पडणार आणि किशोर्स कॅपिटल आणि लाल्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट पडणार. जर्नल एंट्री बघा, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्म. ज्या तारखेला प्रवेश दिला ती तारीख इथं लिहायची. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 12,000, टू किशोर्स कॅपिटल 9,000, टू लाल्स कॅपिटल 3,000. बिईंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. जनरल रिझर्व काय केला? ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केला. ही पहिली जर्नल एंट्री आपली इथं पास झाली. प्रत्येक जर्नल एंट्रीला एकच डेट लिहायची आहे, कारण ज्या तारखेला ॲडमिशन दिलं नवीन पार्टनरला त्या तारखेला आपण देतोय. त्यामुळे 1, 2, 3 असे अंक टाकायचे नाहीत. 1 तारखेला प्रवेश दिलाय त्या 1 तारखेलाच सगळ्या एंट्री आपल्या इथं पास होणार आहेत. त्यानंतर बॅलन्स शीटची असेट साईड ट्रान्सफर करताना आता हे लँड, बिल्डिंग, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल हे असेटला ट्रान्सफर होतील. न्यू बॅलन्स शीटला बघा हे सगळे आयटम इथं ट्रान्सफर झाले. लँड, बिल्डिंग ट्रान्सफर झाला, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल. आणि कॅश ॲट बँक आहे त्यामुळे बँक अकाउंट ओपन करून त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ह्याची एंट्री पास होत नाही. त्यानंतर ही शुड बी गिव्हन 1/5 शेअर इन द प्रॉफिट फॉर दॅट बॉट इन ₹60,000 ॲज कॅपिटल थ्रू RTGS. कॅपिटल आणलंय बिझनेसमध्ये 60,000 रुपये थ्रू RTGS म्हणजे बँके थ्रू. म्हणजे एंट्री पास होणार बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट. मग बँक अकाउंट डेबिट, न्यू पार्टनर कोण आहे? तर राम आहे, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट 60,000. कॅपिटल आणलं बिईंग कॅपिटल बॉट इन, वाढवायचं असेल तर अजून बाय राम म्हटलं तरी चालतंय थ्रू RTGS. मग आता इफेक्ट बँकच्या डेबिटला राम कॅपिटल येणार आणि कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक येणार. बघा बँकच्या डेबिटला टू राम्स कॅपिटल अकाउंट 60,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक 60,000. आता इथं आपला चूक काय होत असते बघा, आपल्याला बऱ्याच वेळेला कॅश अकाउंट दिलेला असतो त्यामुळे इथं कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश लिहायचं आणि इथं अमाऊंट लिहायची आपल्याला सवय झालेली असते. पण इथं अमाऊंट लिहिली आपण 60,000च लिहिणार आहे, बरोबर का? त्यामुळे इथं बॅलन्समध्ये काय फरक पडत नाही. पण तुम्ही इथं जर बँक अकाउंटच्या ऐवजी कॅश अकाउंट जर नाव टाकलं तर तुमचा मार्क इथला कट होतो. लक्षात येते का? बॅलन्स चुकणार नाही, प्रॉब्लेम टॅली होणार, सगळं होणार, पण इथं बँक अकाउंटच वर्ड पाहिजे. कॅश अकाउंट आला तर ह्या पोस्टिंगचा तुम्हाला मार्क मिळत नाही. त्यानंतर आता कॅपिटल झालं. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे गुडविल. गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000. गुडविल रेज्ड आहे तेव्हा फक्त एकच एंट्री पास होणार आहे, गो ओल्ड. म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविलच्या डेबिटला टू ओल्ड पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशो. त्या गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करायचं. 60,000चं डिस्ट्रीब्युशन ओल्ड रेशोमध्ये झालं. डबल इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल, ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये वाटलं. आता याची एंट्री पास करायची. बघा ही झाली. त्यानंतर गुडविलची एंट्री, गुडविल अकाउंट गो ओल्ड म्हणतोय आपण, बरोबर का? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर कोण आहेत? किशोर आणि लाल. किशोर्स कॅपिटल आणि टू लाल्स कॅपिटल 45,000 आणि 15,000. नॅरेशन गुडविल रेज्ड केलं, नॉट बॉट इन कॅश. गुडविल रेज्ड अँड ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशो. गुडविल रेज केलं, क्रिएट केलं आणि कॅपिटल अकाउंटला ओल्ड रेशोमध्ये ते ट्रान्सफर केलं. आता कॅश कॅपिटलची एंट्री झाली, गुडविलची एंट्री झाली. आता इथनं पुढची ॲडजस्टमेंट कशाची? आपल्याला ॲप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशनची. ह्याची एका सेपरेट आयटमची एंट्री करायची नाही. तर हा टोटल रिव्हॅल्युएशन अकाउंट आपला पूर्ण झाल्यानंतर मग त्याची एंट्री करायची आहे. आता ॲप्रिसिएशन म्हणले लँड बिल्डिंगला. मग लँड बिल्डिंग किती आहे? अमाऊंट 75,000. बघा इफेक्ट कसा दाखवायचा. असेटला आपलं लँड बिल्डिंग आहे. ॲप्रिसिएशन 10% 7,500, 20% 15,000. ॲड करून आउटरला आले 90,000. 15,000 वाढलं तेवढा बिझनेसचा प्रॉफिट झाला. प्रॉफिट झाला म्हणजे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 15,000 असा त्याचा इफेक्ट झाला. त्यानंतर नेक्स्ट फर्निचर आणि स्टॉक ह्या दोन्हीमध्ये काय झाले? 10% डेप्रिसिएशन सांगितलंय. बघा फर्निचरमधून
लेस 10%, 6,000च्या 10% 600 झाले, आउटरला 5,600 आले, 5,400 आले आणि स्टॉकमधून पण 10% लेस झाले, आउटरला बॅलन्सिंग फिगर 54,000 आली. दोन्ही असेटच्या किमती कमी झाल्या म्हणजे बिझनेसचा झाला लॉस, म्हणून त्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 फर्निचर 600 आणि 2 स्टॉक 6,000. आता हे कॅपिटल ॲडजस्टची ॲडजस्टमेंट आहे. ऑल पार्टनरचं कॅपिटल न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं आहे आणि थ्रू कसं तर बँक सांगितलेलं आहे. म्हणजे न्यू रेशो किती आहे मग अशी मी सांगितलं तुम्हाला, 3:1 येतोय. मग त्यांचं कॅपिटल रेसिप्रोकल काढून 3,00,000 रुपये हे फर्मचं भांडवल येतं आहे आणि न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट केलं की ते 1,80,000, 60,000 आणि 60,000 या पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे. मग आता हा बॅलन्स आहे तो आपण कुठं ट्रान्सफर करणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा लायबिलिटीला कॅपिटल अकाउंट म्हणून तिन्ही पार्टनरचं इथलं जे आहे 81, 60 आणि 60 त्या अमाऊंट आल्या टोटल इथं आउटरला आली. आणि मग कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यावर जो बॅलन्स येईल तो नंतर आपल्याला बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. पण आत्ता आपण क्लोज करू शकत नाही, आपला रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिला क्लोज व्हायला लागतो. आता इथं आपण बॅलन्स काढला, मग बॅलन्सची एंट्री पास होत नाही. मग आता राहायला कुठलं? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पण आयटम आहेत आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला पण आयटम आहेत. तर ह्याची एंट्री आपल्याला पास करायची आहे. आता क्रेडिटला इथं डेबिटला आधी करा, क्रेडिटला कोणतीही करा, काही फरक पडत नाही. आता ॲरो कसा असतोय आपला या पद्धतीनं आणि इकडे ॲरो कुठं आहे या पद्धतीनं आहे. जिथं बाण आहे तो अकाउंट क्रेडिट पडणार आहे, जिथं स्टार्ट आहे तो अकाउंट पहिल्यांदा येणार आहे. म्हणजे डेबिटला अकाउंट कुठला येणार आहे? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 15,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बघा एंट्री लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 15,000. ही एंट्री 1 तारखेला पास झाली. इथं काय झाले? असेटची किंमत वाढली म्हणजे इन्क्रीज किंवा ॲप्रिसिएशन कोणताही वर्ड वापरा. इन व्हॅल्यू ऑफ असेट म्हटलं तरी चालतंय किंवा लँड अँड बिल्डिंग असं म्हटलं तरीही चालू शकतं. आता रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला फर्निचर आणि स्टॉक आहे, ह्याची एंट्री पास करायची आहे. ॲरो स्टार्ट झाला रिव्हॅल्युएशनला म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला डेबिट टाकला पाहिजे आणि फर्निचर आणि स्टॉक अकाउंट आहे ते क्रेडिट. नेक्स्ट एंट्री बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट टू स्टॉक अकाउंट. 600 आणि 6,000 दोन्हींची टोटल 6,600. आज किमती काय झाल्या? कमी झाल्या, डिक्रीज झाल्या. बिईंग डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट. बघा दोन्ही एंट्री व्यवस्थित, दोन्ही एंट्री कशा पास होतील ते बघा. या पद्धतीनं रिव्हॅल्युएशनची एंट्री आपल्या पास होतील. आता जे प्लेन पोस्टिंग होतं ते झालं. आता क्लोज करायला आपण स्टार्ट करायचं आहे. क्लोजिंग करत असताना पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असतो. बघितलं तर इथं क्रेडिट साईड जास्त टोटल दोन्हीकडे मांडली, डेबिटला फरक आला तो प्रॉफिट असतोय आपला. त्यामुळे टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ओल्ड पार्टनरची नावं लिहिली. मग हा आता ट्रान्सफर कुठं होणार आहे आपला? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 6,300 आणि 2,100 या पद्धतीने ट्रान्सफर झाला. मग आता एंट्री पास करायचे. जिथून स्टार्ट आहे तो पहिल्यांदा अकाउंट येणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल आणि टू लाल्स कॅपिटल. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू किशोर कॅपिटल टू लाल्स कॅपिटल. बिईंग रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशो. ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये ट्रान्सफर केलं. त्यानंतर आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करायला घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा रामचं बघितलं तर दोन्ही साईड इक्वल आहेत, बॅलन्स येत नाही. बघा ऑब्झर्व करा, लालचं आणि किशोरचं अकाउंट ऑब्झर्व करा. लालचं बघितली तर कोणती साईड जास्त आहे? क्रेडिट साईड जास्त आहे. त्यातनं 60,000 जर वजा केले तर बॅलन्स येतोय किती? 8,100. त्याला काय लिहायचं? टू बँक अकाउंट, कारण आपल्याला लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलंय कॅपिटल ॲडजस्ट करा थ्रू बँक अकाउंट. आणि किशोरचं बघितलं तर डेबिटला 1,80,000 ही जास्त आहे म्हणजे क्रेडिटला फरक आला, त्याला लिहायचं बाय बँक अकाउंट. आता डबल इफेक्ट झाला पाहिजे.
इथं कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय लाल्स कॅपिटल. बघा, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लाल्स कॅपिटल 8,100 आलं. आणि इथं क्रेडिटला आहे बँक. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला टू किशोर्स कॅपिटल येणार आहे. बँकच्या डेबिटला टू किशोर्स कॅपिटल या पद्धतीने इफेक्ट झाला. आता ह्याच्या एंट्र्या पास कराव्या लागतील. आता इथं बघूया, आपण इथं आपल्यासमोरच आहे. या पद्धतीने आपण एंट्र्या पास करणार आहे. लाल्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा, नेक्स्ट एंट्री लाल्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती अमाऊंट होती? 8,100. तेवढीच अमाऊंट आपली इथं आली 8,100. आता इथं नॅरेशन लिहित असताना कॅपिटल व्यवसायामध्ये आणलं का त्या पार्टनरला दिलं. जेव्हा टू बँक म्हणतोय तेव्हा बिझनेसमधून पैसे जाणार आहेत, म्हणजे ती एक्स्ट्रा रक्कम आहे, म्हणजे ते सरप्लस आहे. म्हणून बिईंग सरप्लस कॅपिटल अमाऊंट पेड टू लाल. जी एक्स्ट्रा रक्कम होती लालची बिझनेसमध्ये, ती लालला काय करून टाकली? परत दिली. कारण आपण न्यू रेशोमध्ये आता प्रपोर्शनमध्येच भांडवल ठेवणार आहे. मग त्याच्यापेक्षा जर एक्स्ट्रा रक्कम त्याची फर्ममध्ये असेल तर फर्म काय करते? त्याला पैसे परत देते. म्हणजे फर्ममधून पैसे गेले म्हणून ते काय आहे? तर आपलं सरप्लस कॅपिटल आहे. आणि इथं डेबिट साईडला जे आलेलं आहे आपलं बँक अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट, ही एंट्री पण पास होणार आहे 29,700ची. पुढची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट 29,700. आता इथं काय झालं? बाय बँक म्हणजे पैसे आलेले आहेत, बरोबर का? पैसे आले व्यवसायामध्ये, म्हणजे त्याची भांडवलाची रक्कम ही कमी पडली होती. ती एवढी रक्कम किशोरनं व्यवसायामध्ये आणली, कारण नवीन रेशोमध्ये कॅपिटल त्याचं ठेवायचं आहे. तेवढे पैसे त्याचे बिझनेसमध्ये नव्हते, म्हणून त्याला तेवढी रक्कम व्यवसायामध्ये आणावी लागते. ते त्याचं कॅपिटलचं डेफिसिट आहे. म्हणून बिईंग डेफिसिट इन कॅपिटल अकाउंट सेटल्ड इन कॅश बाय किशोर, असं त्या ठिकाणी नॅरेशन येणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला गुडविल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे क्लोज करायला लागतील, कारण बॅलन्स शीट आपल्याला क्लोज करायचे. त्याच्या आधी आपल्याला हे अकाउंट क्लोज करायला लागतील. गुडविल क्लोज करून बॅलन्स आला इथं क्रेडिटला 60,000. त्यानंतर बँक अकाउंट क्लोज करून बॅलन्स आला 1,11,600. हे दोन्हीची पण डेबिट साईड जास्त, म्हणजे दोन्हीचे डेबिट बॅलन्स, म्हणून दोन्ही जाणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. गुडविल आणि कॅश ॲट बँक दोन्हीची अमाऊंट त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. या पद्धतीनं बघा, अजून एकदा मी तुम्हाला डिस्प्ले करते प्रॉब्लेम. या पद्धतीनं प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. बघा, हा कॅपिटल अकाउंट आहे आणि त्यानंतर हे बॅलन्स शीट. त्यानंतर गुडविल अकाउंट, कॅश बँक अकाउंट, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्म, ह्या पहिल्या 2 एंट्र्या. त्यानंतर ही गुडविलची एंट्री पॉज करून तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर या पद्धतीने एंट्र्या पास करा आणि प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवा.